राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर आगामी निवडणुका महायुतीच जिंकणार असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। मराठी माणसावर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल। राज ठाकरेंच्या मन की बात आहे आणि आम्ही वाट पाहू यापेक्षा चांगलं काही घडण्याची। राज ठाकरेंकडून चांगली भूमिका येत असेल तर ती नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही अशा शब्दात संजय राऊतांनीही एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे। 2014ला भाजपसोबत युती तुटली आणि त्यानंतर अनिल देसाई आणि उद्धव ठाकरेंनी आमचे फोन उचलले नाहीत। आम्ही एबी फॉर्म राखून ठेवले होते पण अनिल देसाईंनी आपले एबी फॉर्म वाटले, त्यामुळे यांना अटी शर्ती घालण्याचा अधिकार नाही। मात्र एकत्र येण्याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली आहे। भाजपला महाराष्ट्र लुटायचा आहे। शिवसेना स्थापन झाली महाराष्ट्राच्या हितासाठी, मात्र ती अमित शहांनी तोडली। हे विंचू आहेत, त्यांना घरात थारा देऊ नये असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिलाय। महाविकास आघाडी सोडणार काय यावर आता बोलणार नाही। आता राज ठाकरे एसएनसी आणि भाजपसोबत आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताचं काम ते आता करत नाहीत। राज ठाकरेंचा ते वापर करतायत असं हे राज ठाकरेंना कळलं तर महाराष्ट्रावर उपकार होतील असं संजय राऊत म्हटले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असल्यास भाजप दोघांच्या मध्ये येणार नाही अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असं बावनकुळे म्हटले। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद पुन्हा निर्माण होईल अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। राजकारणात काहीही होऊ शकतं असं भुजबळ म्हटले। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही। उद्धव ठाकरेंनी यापूर्वी घेतलेल्या भूमिका आणि राज ठाकरेंनी केलेला विरोध राज ठाकरे कधीही विसरणार नाही असं मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं। तर ठाकरे बंधू एकत्र येतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर शिवसेना खासदार श्रीरंग बाणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। स्वभावामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं शक्य नाही अशी खोचक टीका त्यांनी केली आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राला निश्चितच फायदा होईल अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। आपल्याला कुणाच्या विरोधात लढायचंय हे राज ठाकरेंनी स्पष्ट करावं असं नाईक म्हटले। राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित येणं हा त्यांचा घरगुती प्रश्न आहे। त्यांच्या एकत्रित येण्याच्या भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया माजी खासदार रामदास तडस यांनी दिली आहे। त्यांच्या पक्षातील लोकांना हे दोन्ही बंधू एकत्र यावेत असं वाटत असेल। राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं की नाही यावर कोणत्याही राजकीय पक्षांनी सांगण्याची गरज नाही। प्रत्येकजण आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जो तो निर्णय घेईल। ते एकत्र येत असतील, तुमच्या पोटात का दुखतं अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर रिपाई नेत्यांनी देखील एकत्र यावं असं आवाहन डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केलेलं आहे। बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले आणि राजेंद्र गवई यांनी एकत्र आल्यास स्थानिक पालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 1000 कार्यकर्ते निवडून येतील असं गवई म्हटले। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। दरम्यान ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची बैठक होणार आहे त्या ठिकाणी अजितदादांना विनंती करणारा एक बॅनर झळकलेला आहे। छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आली आहे। आमदारांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांनी 7,25,00,000 रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे। दरम्यान ही तक्रार नसून प्रशासकीय कामांचा एक भाग आहे असं स्पष्टीकरण आमदार तुषार राठोड यांनी दिले। शिवसेनेच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सभासद नोंदणी कार्यक्रम पार पडला। यावेळी निलेश राणेंनी सभासद नोंदणी करण्याचं आवाहन केलं। आपण भाजपमध्ये जाणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी दिलं। आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी आपल्या मातोश्री सोबत साईबाबांचं दर्शन घेतलं। दर्शन झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विमानतळावर उड्डाण कॅफे सुरू करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे। विद्यापीठाच्या 26व्या दीक्षांत समारंभात गडकरींना पदवी प्रदान करण्यात आली। पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक झाले। वाशिममध्ये जोरदार घोषणाबाजी करत मनसेनं निषेध नोंदवला। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाची होळी केली। पुणे एकत्र येण्यानं फारसा काही फरक पडत नाही। यापूर्वी अनेकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि तेच लोक नंतर बाजूला गेले तसा टोला राधाकृष्ण विखेंनी लगावलाय। तर जनतेचा विश्वास महायुतीवर आहे आणि तो अधिकाधिक दृढ होतोय असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय।
उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दाखवली, मात्र संजय राऊत हे घडू देणार नाही। संजय राऊत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे एजंट आहेत। ते नारदाची औलाद असून त्यांनीच उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवलं, असंच ते आता राज ठाकरेंचं देखील राजकारण संपवण्याच्या मार्गावर आहेत, अशी घणाघाती टीका शहाजी बापू पाटील यांनी केली। एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवली आहे, त्यामुळे नोटीसीचं उत्तर त्यांना विचारा, मी नोटीस दिली आहे, त्यांनी उत्तर द्यावं, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या घटना कानावर येत आहेत। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कठोर पवित्रा घेतलाय। राज्यातील सर्व 57 वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे। नियमांचं पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशाराही मंत्री बावनकुळेंनी दिलाय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकणकरांनी कुटुंबाची भेट घेतली। भिसे यांचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला आणि त्यामुळे घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। समाधान याचंच आहे, ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलंय। आणि आता एक सविस्तर बातमी। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेचं वादळ पुन्हा एकदा उठलंय, कारण राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना युतीसाठी अप्रत्यक्ष ऑफर देऊ केली आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वासमोरही भांडणं क्षुल्लक आहेत, पण उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का, अशी अप्रत्यक्ष ऑफरच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिली आहे। तर राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय। राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे, माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। त्यामुळे जुने वाद बाजूला सरून ठाकरे बंधू एकमेकांना पुन्हा टाळी देणार का, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, आणि अशा विविध चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। दरम्यान राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूयात। शिवसेना फुटली नाही, फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। दरम्यान राज ठाकरेंच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली ते आता पाहूयात। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये, पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती अशास्त्रीय आहे। यामागे भारतीय जनता पक्षाचा हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र असा विचार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय।
राज्यातील सर्व 199 साखर कारखाने बंद झालेले आहेत. हंगामाअखेर 852 लाख टन ऊसाचं गाळप झालं असून अवघा 9.48% साखर उतारा प्राप्त करत 80,76,000 टन साखर निर्मिती केली आहे. यंदा साखर निर्मितीमध्ये 29,24,000 टनाची मोठी घट झाली आहे. केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अर्थ मंत्रालयानं आयोगासाठी 35 पदं भरण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. या वेतन आयोगाचा फायदा देशभरातील 47.85 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना होऊ शकतो. मनमाडमध्ये मानवी वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आलंय. बिबट्या जेरबंद झाल्याचं वृत्त कळताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. बीडमध्ये बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उसने घेतलेले 10 लाख न दिल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे. कासलेनं मुलाच्या फीसाठी 10 लाख रुपये उसने घेतल्याचं समोर आलंय. कोल्हापूरमध्ये सिने कलाकार आणि नेत्यांच्या आवाज काढत चहा विक्री करणारा जोरदार चर्चेत आलेला आहे. मनोरंजन स्रोत असल्यानं नागरिक चहा पिण्यासाठी इथे मोठी गर्दी करत आहेत. अमरनाथच्या मोरिवली MIDCतील एका कंपनीमध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या वतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. कंपनीतील सर्व कामगारांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला. नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चाललेला आहे. 108 पाठोपाठ 102च्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. भर उन्हात नादुरुस्त रुग्णवाहिकेला धक्का मारत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. पालघरमध्ये स्पीडबोट चालकांकडून पर्यटकांना जीवन रक्षक जॅकेट दिलं जात नसल्याची माहिती समोर आली आहे आणि याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. दरम्यान या बोट चालकांवर कारवाई करण्याची मागणी होती. यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेडमध्ये गेल्या 3000 वर्षांपूर्वीची वस्ती आढळली आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध तथा सम्राट अशोककालीन मडक्याचे खापरे या ठिकाणी आढळून आलेत. एवढंच नाही तर सातवाहन राजवंशकालीन 6 विहिरी सुद्धा आढळलेल्या आहेत. नागपूर येथील पुरातन विभागाचे अधिकारी यांची टीम इथे दाखल झाली असून त्यांनी उत्खनन सुरू केलंय. रेल्वेमध्ये गुन्हेगारी करणाऱ्या ठिकठिकाणच्या सरवाईत गुन्हेगारांवर रेल्वेच्या पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाईची मोहीम राबवली आहे. त्यानुसार गेल्या 2 आठवड्यात विदर्भातील 19 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यावर बंदी असताना काही विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाईड आणि एसिटिलीन गॅस याचा वापर केला जातोय आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पाकिस्ताननं अवैध पद्धतीनं तुरुंगात डांबून ठेवलेल्या कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरुद्ध अपील करण्याची परवानगी दिली नाही आणि त्यांना केवळ दूतावास सल्लागार सेवेची मुभा देण्यात आली अशी कबुली पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं तेथील सर्वोच्च न्यायालयासमोर दिली. या कबुलीमुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 2019 मध्ये दिलेल्या आदेशाचा भंग झाल्याचं समोर आलं. नियोजित पूर्व मान्सून देखभालीच्या कामासाठी 8 मे 2025 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी तात्पुरती बंद राहणार आहे. नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून 6 महिने आधीच सर्व विमान कंपन्या आणि भागधारकांना एक नोटीस देण्यात आली आहे. भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीला गती आलेली असताना शहराध्यक्ष निवडीबाबतही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पुन्हा एकदा संधी मिळणार की आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आक्रमक आणि डावपेच खेळण्यात तरबेज असलेल्या चेहऱ्यालाही संधी दिली जाणार, यावरून पक्षांतर्गत तर्कवितर्क लढवले जात आहेत. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न उभा आहे आणि त्यानुसार पालिका क्षेत्रात 96 इमारती अतिधोकादायक असून 4407 इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील 30 वर्ष जुन्या प्रार्थना स्थळावर महानगरपालिकेनं बुधवारी तोडक कारवाई केली. या कारवाईच्या निषेधार्थ विशिष्ट समाजातील नागरिकांनी शनिवारी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. आता एक सविस्तर बातमी. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाला. अहवालात तनिषा भिसे यांना वेळेवर ऍडमिट न करून घेतल्यानं वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचा ठपका घैसास यांच्यावर ठेवण्यात आलाय. साडेचार तास ते पेशंट्स हॉस्पिटलला होते, त्यांच्या ओपीडीमध्ये होते.
त्यांच्या असेसमेंट रूममध्ये होते, तरी त्यांनी ट्रीटमेंट सुरू न करता त्या ठिकाणी वेळ काढला. त्याच्यामुळे नंतर कॉम्प्लिकेशन्स तयार होऊन त्याच्यामध्ये जी मयत आहेत पेशंट त्यांचा मृत्यू झाला असा अहवालामध्ये नमूद केलेला आहे. याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 106(1) नुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्या विरोधात.